बंधू. मनसेसोबत युती करायची का? मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा. युती केली तरच फायदा होईल माजी नगरसेवकांचा सूर, तर विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबईतील चुनाभट्टीतील श्रमरक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आंदोलन. इंटिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तरी तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ. राज ठाकरेंचा इशारा. मोदी शहा गुजरातचे असूनही तिथे हिंदी सक्तीची का नाही? मनसे अध्यक्षांचा सवाल. आयएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जाते का? राज ठाकरेंची विचारणा. शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो. राज ठाकरेंचं अल्टिमेटम. मराठीला नाही हिंदीला पर्याय दिले. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. एनईपीमध्ये 3 भाषांचं सूत्र. महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य. जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजपला दाऊदही चालेल, संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे सामना होण्याची शक्यता. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना निवडणुका लढवणार, सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी. मुंबई आणि परिसरातील मंत्र्यांवर वर्धापन दिनाची जबाबदारी दिल्याची माहिती. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नसल्याचं केलं स्पष्ट. संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट. लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाबासाहेब इंगळेचा प्रयत्न होता. पोलीस तपासातून समोर. कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या. हातकणंगलेमधील आळते इथल्या मदरशातली धक्कादायक घटना. शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. तर पैठणमधून संत एकनाथांची पालखीही मार्गस्थ. वाहन चालकांसाठी मोठी बातमी. फास्टॅग आधारित 3000 रुपयांच्या पासचा पर्याय 15 ऑगस्ट पासून होणार उपलब्ध. वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार. नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या